हॅलो फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवतो आहे आलूचे पराठे। त्यासाठी सर्वात पहिले मी पीठ मळून घेते। तर ह्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहे। आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून पिठाला मऊसूत मळून घेऊया। हा आपला पूर्ण प्रकारे गोळा मळून झालेला आहे। आता याला आपण थोडंसं तेल लावणार आहे। आता मी आलूच्या पराठ्यासाठी भाजी बनवायला घेतलेली आहे। त्यासाठी आपण जिरे, मोहरी, कांदा, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, मसाले, लाल तिखट, हळद, मीठ आणि मसाला आणि उकडलेले बटाटे त्याला स्मॅश करून घेतलेले आहे। आणि इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल तापवलं आहे। तेल आता पूर्णपणे गरम झालं आहे। त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी दोन्ही पण आपण टाकणार आहे। जिरे मोहरी पूर्णपणे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालणार आहे। मी ह्यामध्येच आता अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालते। आता आपला हा कांदा परतून झालेला आहे। यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहे। यामध्ये आपण लाल तिखट, हळद, मीठ आणि मसाला घातलेला आहे। मीठ आपल्या चवीप्रमाणे आपण ॲड करू शकतो। अशा प्रकारे याचा रंग आला आहे। आता आपण उकडलेला बटाटा आहे या सगळं आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया। आता आपण पराठे लाटायला एक गोळा घेतला आहे पिठाचा। आता थोडंसं आपण पीठ लावून आता यामध्ये आपल्याला भाजी घ्यायची आहे। याला असं पूर्णपणे पॅक करायचं आहे। जसं आपण पुरणपोळीला पॅक करतो त्याप्रमाणे याला सुद्धा असं पॅक करायचं आहे। थोडं पीठ लावून घेऊ आणि थोडं हलक्या हाताने याला आपल्याला
तर आपण याला साईड चेंज करून घेऊया. तर खालची बाजू पूर्ण शेकून घेतल्या जाईल. आता आपण यावर तूप घालूया आणि पलटी करूया. मागच्या बाजूने पण तूप घालून घेऊया. पराठा बनवतोय. याला पण आपण जसं आपण पहिल्या ठेला पॅक केला तसंच प्रत्येक पराठ्याला करणार आहे.